महानगरपालिकेतली पापाची हंडी आम्ही फोडली, त्या जागेवर विकासाची हंडी लावून लोणी जनसामान्यांपर्यंत नेलं जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महायुतीनं विधानसभेची दहीहंडी फोडून 232 थर लावले, तर जनतेनं विकास विरोधकांची हंडी फोडली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. सांगलीत काका पुतण्यात जुंपली, दादा भावकीकडेही लक्ष द्या, रोहित पवारांचं वक्तव्य. तर भावकीकडे लक्ष दिल्याने तुम्ही आमदार झालात, माझ्या नादाला लागू नका, अजित पवारांचा दम. सांगलीत अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्येही जुगलबंदी. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर आम्ही देखील कष्ट केलेले आहेत, अजित पवारांचा टोला. कोकण नगर गोविंदा पथकापाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानंही रचले 10 थर. कोकण नगर गोविंदा पथकानं मागाठाणेमध्ये, तर जय जवान पथकानं भांडूपमध्ये केला थराचा विक्रम. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. आमदार शिवाजी पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. पुण्यात पुनीत बालन यांच्या दहीहंडी सोहळ्याचा उत्साह शिगेला. अनेक गोविंदा पथकांकडून थरांची सलामी. दहीहंडी उत्सवाला गालबोट. मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, तर आतापर्यंत 76 गोविंदा जखमी. अलिबागच्या कुर्डूस गावात विहिरीवरची दहीहंडीची अनोखी प्रथा. विहिरीच्या मध्यभागी उंचावर बांधतात दहीहंडी, विहिरीच्या काठावरून उडी मारून फोडली जाते हंडी. आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन. पुण्यात 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी.